पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनात हे सगळ्या गोष्टी करतायत. तुम्हाला माहित आहे त्यांची पूर्वीपासूनची स्टाईल आहे. महापालिकेत न चालवायची नाही आहे त्यांना. महापालिका त्यांना घरात बसून बालाई सरोवर मधनं चालवायची आहे, हॉटेलमधनं चालवायची आहे, त्यांच्या ऑफिसमधनं चालवायची आहे. महापालिका ही सभागृहातनं चालली पाहिजे. सोलापूरकरांचा आवाज हा सभागृहात उठला पाहिजे. पण अशी नाही आहे परिस्थिती. म्हणून तर त्यांचे बगलबच्चे निवडून आणण्याकरता सोडायचं आणि लढणारी माणसं जी आहेत त्या लढणाऱ्या माणसांना उद्या महापालिकेत आवाज म्हणून चाललं नाही पाहिजे. जी हुजूर करणारी माणसं घेऊन जायचीत महापालिकेत आणि अशी माणसं मग काय बी झालं सभागृहात, दादा काय करू, साहेब काय करू, हे विचारून मग सभागृहात बोलणारी माणसं तयार करायची. माझं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या प्रभागात लढणारे कार्यकर्ते कुठल्याही पक्षात असू द्या, मी शिवसेनेचं म्हणत नाही, आता अशी परिस्थिती झाली की भाजप वगळता सगळीकडे जे जे पोरं लढतायत, मनापासून कष्ट काढतायत, रस्त्यावर उतरून भांडण्याची भूमिका ठेवतायत, त्या सगळ्यांना तुम्ही चॉईस चांगला उमेदवार करून निवडून देण्याची जबाबदारी आता तुमची सोलापूरकरांची आहे. आता अशा दडपशाहीला जर आपण आता जर ताकद म्हणजे घाबरलो तर येणारा काळ आपल्याला सोलापूरकर माफ करणार नाहीत. म्हणून सोलापूरकरांना विनंती आहे की आपण आता उमेदवार चॉईस करताना या काही गोष्टी प्रामुख्याने बघितल्या पाहिजेत.